समाधान, गुड मॉर्निंग अभिनंदन. हॅलो सरजी. हा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सरजी, बोला की. अभिनंदन अभिनंदन तुमचं पण. माझं कसलं सर, तुमचं अभिनंदन. दिदू झाली बाबा, कक्षा अधिकारी झाली. हो, मी दीदीचा काल स्टेटस पाहिला की. हा, येईल खरंच. आता मुंबईतच आहे, STI ला आहे जॉईन झालेली. हो, जॉईनिंग आहे दीदीचं. लय दीदीनं लय फास्ट पिकअप घेतला बघा सर. हा हा, बघ ना, तर एवढ्या 2 वर्षातच सगळ्या पोस्ट निघायला लागल्या त्याच्या. दीदीचं. आणखीन एक पोस्ट राहिली म्हणती माझी डेप्युटी कलेक्टरची. म्हणजे अजून तिला आहे का? ही पण ना- क्लास 1 आहे ना? हो, डेप्युटी कलेक्टर क्लास 1 आहे. आता हे पण आणि क्लास 1च आहे. हा, तिला कालच फोन केलता मी हा हा. रात्री. तुलाच बघ रात्री फोन करणार म्हणलं, आता तू काय झोपला असशील, उशिरा हे झालं ना. बरं झालं, नाही, छान झालं. दीदीचं लय कौतुक आहे सर बरं का. कसं तुला तर माहिती आहे ती कशी होती ते दीदीचं. नुसतं. बऱ्याच जणांचा गायडन्स मिळाला, त्यात तुझं पण होतं बाबा मोलाचं सहकार्य. नाही 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 नाही, बाकी क्लासवर, आमच्या क्लासवर फोन चालू आहे. विद्यार्थी ऐकतायत सगळं तुमचं बोलणं. त्यांना काय संबोधित करा जरा थोडं. ओके ओके. समाधान सरांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले. आमच्या दीदीला जे येत नव्हते ते मार्ग दाखवला त्यांनी, समाधान सरांनी. आणि किती वर्षात झालं सर दीदीचं? आता 2 वर्ष, तिथे 4-5 वर्ष झालं, पण आता 2 वर्षात जास्त पिकअप घेतला. जवळजवळ 10 परीक्षा पास झाली ती. आहे का नाही? हा, सगळ्यांनी समाधान सरांचं लक्षपूर्वक ऐकून मार्गदर्शन घ्या. काही स्वार्थ काही नाहीये समाधान सरांकडे. आणि सर, थँक्यू. सर हा. सगळ्यात महत्वाचं, सर बारामतीला शिकवतात. मी सरांच्या अंडर शिकलोय. सर सांगावं जरा मुलांना आमच्या. आमचे समाधान सर जे होते ते आमच्या इथे शाळेमध्ये नाईटला काम करायचे. काय म्हणून काम करायचो सर? सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे समाधान सर आमचे. सर आम्ही जिथं अजून आम्ही आरोतून बोलतो अजून समाधान. नाही नाही नाही, बोला की सर. पण समाधानने खूप पिकअप घेतला, स्वतःचे कष्ट केले, रात्री जागरण करून अभ्यास केला, आणि मग तुमच्यासारख्या MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत ते. खूप कष्ट आहे त्याच्या पाठीमागे समाधान सरांचे, आणि खूप डिवोशन आहे की त्यांनी काय जेवण पाणी काय वेळेला मिळतंय नाही याची सुद्धा पर्वा केली नाही, पण अभ्यासाकडं हॅलो हा सर, ऐकतायत मुलं सगळे सर. अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिलं. तुम्ही पण थोडस 1 वर्ष 1.5 वर्ष जरी अभ्यास केला तरी तुम्हाला यश मिळू शकतं. आणि हा. समाधान सरांचं मार्गदर्शन म्हणजे खूप मोलाचं आहे. तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताय, नशीबवान आहात तुम्ही. आमची जशी दीदी नशीबवान आहे तसे तुम्ही पण नशीबवान आहात. त्यांचं मार्गदर्शन घ्या, प्रत्येक वेळी विचारा, तुमच्या प्रत्येक शंकांचं निरसन करणार आहेत. आमच्या दीदीचं सुद्धा कधी संध्याकाळी दिवसा कधी फोन करू द्या, प्रत्येक शंकेचं निरसन करून मार्गदर्शन करत होते सर. मुलांना खरं वाटत नाही मी वॉचमन होतो असं तसं. नाही नाही, समाधान आमच्या शाळेमध्ये, मी शिक्षक आहे विद्याप्रतिष्ठानच्या शाळेमध्ये, समाधान नाईटची वॉचमॅनशिप करायचा, आणि त्यातनं अभ्यास रात्रभर करून एवढी प्रगती केली आहे त्यांनी. तुम्ही नशीबवान आहात की अशा व्यक्तीकडून निस्वार्थीपणे तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय. आमच्या वेळी आम्हाला कोणी मार्गदर्शन करायला नव्हतं म्हणून आम्ही शिक्षक झालो. तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स माणूस मिळतोय आणि घरच्यांचं पाठबळ मिळतंय तुम्हाला, त्यामुळे तुम्ही अधिकारी 100% होताल. प्रयत्न करत राहा. ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी. दीदीला मी रात्रीच मेसेज केला, दीदीचा आलाय रिप्लाय. मी हा निवांत हा. झालं की दीदीला कॉल करेन. आता काय त्यांचं त्या टॅक्स ऑफिस मध्ये सगळं धिंगाणच चाललंय. गुलालन बिलालन ते ऑफिस लालच करून टाकले त्यांनी. दिसला मला त्यांच्या दीदीचा मला हा, स्टेटस दिसला की रात्रीच. त्यांच्या ऑफिस मध्ये एकटीच झाली ना दीदी. हो, दीदीचं झालं. हम्म. मला टाकले की फायनली मी तिथं रात्रीच बघितला, फायनली हा, गॅजेटेड ऑफिसर. झाले बाबा झाले. नाही नाही, दीदीला मी करतो फोन. मी गडबडीत होतो चालेल. थोडं, त्यामुळे मला हो दीदीला चालेल काल चालेल. रात्री पण बरीच पोरं मी जेव्हा गेलतो मुलांसोबत सिलेक्ट झालेल्या, हा हा हा. आणि मग त्याच्यामुळे मग दीदीचा कॉल राहिला. काय आमचे वित्त लेखा अधिकारी, गट हो विकास अधिकारी, चांगले माझे 2-4 मित्र झाले होते त्यांच्यासोबत. हो. छान छान छान. ओके. अभिनंदन तुझं बाबा. चल, ओके थँक्यू सरजी. व्हेरी मच. थँक्यू. भेटू निवांत एकदा. हो सरजी. हो सर. ओके बाय. टेक केअर गुड. सरजी. हा. ओके बाय.